स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीने कारळाची आणि जवसाची चटणी। कारळाची चटणी बनवण्यासाठी इथे 1 वाटी कारळ म्हणजे 100 ग्रॅम कारळ घेतलेत आपण। त्यानंतर मीठ, लाल मिरची पावडर आणि लसूण आपण इथे घेतला आहे। फक्त एवढ्या साहित्यामध्ये ही चटणी बनते। सर्वात अगोदर हे कारळ आपल्याला 3 ते 4 मिनिटं कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत। तीन ते 4 मिनिटं झालेत। तुम्ही बघू शकता कारळाचा कलर हा थोडासा चेंज झाला आहे। कारळ जास्तही भाजायचे नाही म्हणजे ते कडू लागत नाही। हे कारळ आता थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि मीठ टाकून त्याला बारीक याचं वाटण करून घेणार आहोत। आता यामध्ये लसूण लगेच टाकायचा नाही आहे। तुम्ही बघू शकता याचं वाटण आपण आता करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण आता लसूण टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली आता ही कारळाची चटणी किंवा हिला कुरसणीची चटणी असेही म्हणतात, ही तयार झालेली आहे। ही 1 महिना अतिशय आरामात टिकते। यानंतर आपण आता जवसाची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी इथे 1 वाटी किंवा 100 ग्रॅम आपण जवस घेतले आहे। त्यानंतर इथे मीठ, लाल मिरची पावडर आणि लसूण आपण घेतला आहे। सर्वात अगोदर आपण हे जवस कढईमध्ये चांगलं भाजून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिट झाले। जवस आपलं चांगलं भाजून झालंय। याला आता थंड करण्यासाठी एका प्लेटीमध्ये आपण काढून घेणार आहोत। हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि मीठ टाकून आपण याचं बारीक वाटण करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता याचं ओबडधोबड असं बारीक वाटण तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता लसूण टाकून घेणार आहोत। त्यानंतर परत याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली ही जवसाची चटणी ही तयार झालेली आहे। ही चटणी 1 ते 1.5 महिना आरामात टिकते। तुम्हाला आजच्या दोन्ही चटणींच्या रेसिपी कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका। चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया। तोपर्यंत नमस्कार।